मॅम, मूल 2 वर्षाचं झालं आहे आणि आता फक्त 1-2 शब्दच बोलत आहे, अशी कंप्लेंट बरेच पॅरेंट करतात. स्पीच डिले याची मुख्य कारण 3 आहेत. मुलांमध्ये वाढता जाणारा स्क्रीन टाइम. आजकाल मुले टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यावर जास्तीत जास्त टाइम स्पेंड करतात. त्यामुळे मुलांमध्ये फक्त वन वे कम्युनिकेशन होत आहे. मुलांचा जेव्हा स्क्रीन टाइम जास्त होतो तेव्हा त्यांच्यामध्ये रिसेप्टिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह लँग्वेज डेव्हलप होत नाही. ते फक्त पॅसिव्ह कम्युनिकेशन असतं, ज्यामध्ये मुलं कंटिन्यू स्क्रीनमध्ये एंगेज असतात. दुसरं कारण म्हणजे मुलांसोबत कमी इंटरॅक्शन असणं. आजकाल सगळेच पॅरेंट्स वर्किंग असतात, त्यामुळे जेव्हा आपण मुलांसोबत टाइम स्पेंड करतो तेव्हा टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप अशा वस्तू दूर ठेवा आणि त्यांच्याशी जास्तीत जास्त कम्युनिकेशन करायचा प्रयत्न करा. त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना गोष्टी सांगा, गाणी म्हणून दाखवा. त्यामुळे मुलांची वोकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह वाढत जाईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुलांना एक्सप्रेस होण्यासाठी टाइम द्या. जेव्हा आपण एखादी गोष्ट त्यांना शिकवतो किंवा सांगतो तर थोडा वेळ वेट करा. त्यांना एक्सप्रेस होण्यासाठी त्यांचा टाइम द्या. आपली स्पीड आणि त्यांची स्पीड ही मॅच होत नाही. त्यामुळे मुलांचं स्पीच चांगलं डेव्हलप व्हायचं असेल तर त्यांच्याशी जास्तीत जास्त बोला, ऍक्टिव्ह कम्युनिकेशन करा, जेणेकरून त्यांचं रिसेप्टिव्ह लँग्वेज आणि एक्सप्रेसिव्ह लँग्वेज चांगली डेव्हलप होण्यास मदत होईल. आणि स्पीच डिलेचे रेड फ्लॅग साईन काय आहेत, ऑटिझमसाठी कधी स्क्रीनिंग केलं पाहिजे आणि पीडियाट्रिशियनशी कधी संपर्क साधला पाहिजे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.